अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारचा चहापान कार्यक्रम होणार आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आज शपथ घेणारे मंत्री हे उपस्थित राहतील। चहापानानंतर सत्ताधाऱ्यांची महत्त्वाची बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा होईल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह आज शपथ घेणारे मंत्री उपस्थित असतील। आज मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की त्यानंतर एक महत्त्वाची बैठक पार पडेल। या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आज नव्याने शपथ घेतलेले जे मंत्री असतील ते सर्वजण उपस्थित असतील। त्यानंतर पत्रकार परिषद सुद्धा पार पडेल, चहापानाचा कार्यक्रम घेतला जाईल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। सरकारच्या चहापानावर महाविकास आघाडी बहिष्कार टाकणार आहे। तर राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, शेतकरी या प्रश्नांवर विरोधक आक्रमक होणार आहेत। बीड सरपंच हत्या, आमदार योगेश टिळेकरांच्या मामाच्या हत्येच्या प्रकरणावरून अधिवेशन हे तापणार आहे। बीड आणि नांदेडमधील किडनॅपिंगच्या प्रकरणावरूनही राजकारण हे तापणार आहे। प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। छगन, खरं तर आज मंत्रिमंडळ विस्तार झाला की त्यानंतर सरकारची सुद्धा एक बैठक पार पडणार आहे। दुसरीकडे महाविकास आघाडीची सुद्धा बैठक होणार आहे। महाविकास आघाडी या अधिवेशनामध्ये आपली रणनीती काय असेल, कोणत्या मुद्द्यांवरून सरकारला घेरायचं या संदर्भात त्यांच्या बैठकीत चर्चा होईल। तर सरकारच्या बैठकीमध्ये साधारणपणे अधिवेशनात कोणते मुद्दे मांडायचे, कोणत्या नव्या योजना असतील किंवा मग कोणत्या गोष्टींसंदर्भात आपल्याला मांडणी करायची यावर चर्चा होईल। काय नेमकं या दोन बैठकींसंदर्भातला अधिकचा तपशील आहे? नक्कीच ज्या पद्धतीने बघितलं तर हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे। नागपूरमध्ये सध्या गुलाबी थंडीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते आहे आणि या गुलाबी थंडीतच अधिवेशनामध्ये देखील विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। कारण आज महाविकास आघाडीची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे। त्याआधी महाविकास आघाडीकडून एक महत्त्वाची बैठक पार पडते आहे। सत्ताधाऱ्यांना कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरून घेरायचं यावर देखील त्यामध्ये चर्चा होणार आहे। प्रामुख्याने जर बघितलं आता तर शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आहे, यासोबतच ईव्हीएमचा विषय आहे, अनेक विविध आहेत। नुकताच बीड आणि बीड मधली जी घटना आहे त्याच्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। आज दुपारी 1 वाजताला जर बघितलं तर महाविकास आघाडीचा ईव्हीएमच्या विरोधामध्ये मोर्चा देखील निघणार आहे। तर दुपारी 1 वाजता दरम्यान देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजताच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरती पोहोचणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं त्या ठिकाणी जल्ली स्वागत देखील करण्यात येणार आहे। जय्यत तयारी तशा पद्धतीची सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भातले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्यासाठी लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या देखील त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये नेमकं काय काय होतं याकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।